भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तरी आज संकष्टी आहे. गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवूया म्हणून गोड पदार्थ केलेला आहे, तो म्हणजे बरका फणसाचे घारगे. अतिशय सुंदर हे घारगे होतात. त्यासाठी 1 वाटी फणसाचे गरे मिक्सरमधून फिरवून घेतले बिया काढून, आणि ह्या त्याच्या बिया आहेत. ह्या देखील टाकायच्या नाहीत. मीठ घालून शिजवून किंवा भाजून खाऊ शकता. ह्या खूप छान लागतात किंवा भाजी मस्त लागते त्याची. तर दोन्हीचाही उपयोग होतो. आता हे जे मिक्सरमधून फिरवून घेतलेली पेस्ट आपण काढून घेऊ 1 वाटी. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे जायफळ पावडर 1 चमचा, वेलची पावडर 1 चमचा, सुंठ पावडर 1 चमचा. आता त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी गूळ. गोड तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता, कारण गरे देखील गोडच आहेत. बरका फणस गोडीला असतो आणि शक्यतो बरका फणसच घ्यायचा. आता हे अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करू. म्हणजे दोन्ही चालतात नाही असं नाही, पण बरका फणस जो आहे ते घारग्यांसाठी खूप चांगला आहे आणि गोडीला जास्त असतो. तर त्या प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे आणि असा गोळा मळलेला गोळा आहे ना, असा थापून घेऊ. आणि आता आषाढ महिना सुरू होतो आहे, तर असे प्रत्येक घरोघरी केला जाणारा तळणीचा पदार्थ. तर तळणीचा पदार्थ का खाल्ला जातो? बरेच जणांना असं संधिवाताचा त्रास असतो. मग ते थोडं जर पोटामध्ये ऑइल गेलं तर संधिवाताचा जो त्रास आहे तो कमी होतो. म्हणून असे पदार्थ खाल्ले जातात आषाढ महिन्यामध्ये. तर आणि आता हे छान असं भाजले गेलेलं आहे आणि जर मळून ठेवला ना 5 मिनटं, छान असं मस्त फुलतात, असे मोठे मोठे फुगून टम होतात त्या पुऱ्या आणि खायला खूप भारी लागतात. चहाबरोबर खावा किंवा अशाच खावा किंवा एखाद्या भाजीबरोबर सुद्धा खाऊ शकता. आता अशा सगळ्या तळून घेऊ. गरमागरम तयार झालेले आपले घारगे फणसाचे. आणि आता ह्या तळलेल्या सगळ्या घारग्या आपण काढून घेऊ डिशमध्ये. गरमागरम तयार झालेल्या आपल्या फणसाच्या घारग्या कशा वाटल्या आज, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन तोपर्यंत धन्यवाद.